आज आपण खिचडी करूया. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे आपल्याला. कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. भरपूर असा कांदा घालायचा आहे खिचडीला आपल्याला. कांदा छान असा लालसर झालेला आहे. अशा प्रकारे कांदा आपल्याला छान लालसर. त्यामध्ये आता जिरे मोहरी घालायचे, ते पण छान तडतडू द्यायचे जिरे मोहरी. त्यामध्ये शेंगदाणे घातले मी थोडेसे. शेंगदाणे छान असे लालसर होऊ द्यायचे आपल्याला. कढीपत्ता व मिरच्या घालायच्या, ते पण छान परतवून घ्यायचं. साधारण 1 मिनिटपर्यंत आपल्याला हे छान शेंगदाणे व मिरच्या परतवून घ्यायच्या आहे. आता यामध्ये मी लसूण घातला 1 चम्मच. लसणाला पण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. फुल गॅसवरती परतवून घ्यायचं आहे छान. लालसर होईपर्यंत लसूण छान असं परतवलं आहे आपण. आता यामध्ये मी आलू घातलेले आहेत मीडियम साईजचे कट करून. आलूला पण छान आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. छान असे आलू आपल्याला परतवून घ्यायचे साधारण 1 मिनिट. त्यामध्ये पत्तागोबी घातलेली आहे. पत्तागोबी पण परतवून घ्यायची छान. साधारण अर्धा मिनिट एवढी आपल्याला पत्तागोबी पण परतवून घ्यायची आहे. आता यामध्ये टोमॅटो घालू आपण. मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते पण परतवून घ्यायचे आहे 1 मिनिट साधारण. तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर पण छान अशी परतवून घ्यायची आहे. साधारण 1 मिनिट आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं किस घालत आहे, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये खोबरं जरी काढून घातलं वाटण तरी पण चालतं. मस्त अशी छान एक टेस्ट येते खोबरं घातलं की आपल्या खिचडीला. अशा प्रकारे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. छान एकदम असं मेल्ट टोमॅटो झालेलं आहे आपलं बारीक असं. हळद घालायची आहे 1 चम्मच. हळदीला पण छान असं परतवून घ्यायचं आहे. पूर्ण लागली पाहिजे आपली हळद. बघू शकता कलर. फुलगोबी घातलेली आहे. यामध्ये मी थोडीशी मीठ घालायचं 1 चम्मच. छान मस्त अशी आपली फोडणी रेडी झालेली आहे. आता आपण तांदूळ धुवून घेऊ. इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. छान आपल्याला 2 पाण्याने तांदूळ वॉश करून घ्यायचे आहे. तिकडे आपण गॅसचा कमी गॅस ठेवायचा आहे आपल्याला. चला तर छान असे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत 2 पाण्याने. छान असे आपले तांदूळ, पाणी पूर्ण आपल्या तांदळातलं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपल्याला हे तांदूळ फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत. पाणी बिलकुल ठेवायचं नाही आपल्या तांदळामध्ये. छान मस्त अशी खिचडी होते, झटपट साधी सोपी अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. छान असे परतवून घ्यायचे. सर्व मसाले लागले पाहिजे तांदळाला अशा प्रकारे. साधारण 2 मिनिटं आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला 2.5 ग्लास. मी इथे 1 ग्लास तांदूळ घेतले होते व आपल्याला इथे 2.5 ग्लास तांदूळ घालायचे. एकदम असा मोकळा छान मऊ सुद्धा भात आपला शिजतो, खिचडी रेडी होते. एकदम मऊ अशी, जास्त चिकटही होत नाही व जास्त मोकळी पण होत नाही. कोथिंबीर घातली थोडीशी. परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी जिरा पावडर घातलेला आहे 1 चम्मच. अशा प्रकारे छान असं मिक्स करून आपल्याला हे, आता आपण झाकण लावू 2 शिट्ट्या आपली खिचडी रेडी होते. बघू शकता किती मस्त अशी आपली छान खिचडी अशी रेडी झालेली आहे.
एकदम मोकळी अशी. चला तर पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत.